नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज। बघा 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, मोठी गुड न्यूज आलेली आहे। पाहू शकता बघा, सर्वात मोठी खुशखबर आहे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी। काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात अगोदर 10वीचे विद्यार्थी असतील किंवा 12वीचे विद्यार्थी असतील, लगेच व्हिडिओला लाईक करून टाका। पटापट सर्वांनी लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। 10वी-12वीचा तुमचा रिझल्ट लागेपर्यंतचा संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जातं। सोबतच रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही MST-CET जात असाल, ITIला जात असाल, म्हणजेच नंतरचं जे काही करिअर करत असाल त्याचं पण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जातं। त्यामुळे सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरच पाहायला मिळते, संपूर्ण गायडन्स तुम्हाला केलं जात असतं करिअरच्या संदर्भात पण। तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा। तर बघा 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज काय, सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी काय, लगेचच आपण आनंदाची बातमी गुड न्यूज या ठिकाणी पाहूया। तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो बघा, SSC आणि HSC एक्झाम रिझल्ट्स डेट 2025। तर तुमच्या निकालाच्या तारखा आलेल्या आहेत, 10वी आणि 12वीच्या निकालाची तुम्ही वाट पाहत आहेत। तर त्या निकालाच्या तारखा आलेल्या आहेत। पण सर्वात अगोदर 10वीची परीक्षा किती विद्यार्थ्यांनी दिली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवा, आणि ज्या विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा यावर्षी दिलेली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवा। बघा 10वी आणि 12वी लिहून पाठवायचे सर्वांनी, एकही विद्यार्थ्यांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। म्हणजेच तुम्हाला 10वी नंतर काय काय संधी ती तुम्हाला सांगितलं जाईल करिअर संदर्भात, 12वी नंतर तुम्हाला काय काय करता येईल त्याचं पण तुम्हाला योग्यरित्या गायडन्स, योग्यरित्या मार्गदर्शन जे ते करता येईल, म्हणून कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचं आहे। जर तुम्ही 10वीला असाल, 10वीची परीक्षा दिली असाल तर 10वी, 12वीला असाल, 12वीची परीक्षा दिली असेल तर 12वी लिहून पाठवायचे। तर बघा, महाराष्ट्रातील 10वी आणि 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच 10वी आणि 12वी परीक्षा आता लवकरच संपलेल्या आहेत। दरम्यान राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या परीक्षांचा निकाल यंदा अपेक्षेपेक्षा लवकर लागणार आहे। बघा, जर आपण पाहिलं तर यंदा अपेक्षेपेक्षा तुमच्या परीक्षा 10 दिवस अगोदर झाल्यात 10वीच्या आणि 12वीच्या पण, त्याच पद्धतीने यंदा निकाल पण तुमचा लवकर लागणार आहे, अपेक्षेपेक्षा लवकर लागणार आहे। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला अपेक्षा असते की यावेळेस निकाल लागेल, त्यापेक्षा लवकर तुमचा निकाल लागणार आहे। सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी, सर्वात मोठी खुशखबर। आपण खूप दिवसांपासून वाट पाहतो रिझल्ट कधी लागेल, रिझल्ट लागल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी करिअरच्या संधी निवडायच्या असतात, कुठे करिअर चांगलं आहे, कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतात, वेगवेगळ्या फील्डमध्ये ते तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं असतं। पण तुमचा रिझल्ट तुमच्या हाती आलेला नसतो, पण यावेळेस अपेक्षेपेक्षा तुमचा लवकर रिझल्ट येणार आहे। सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी, तुमचा निकाल यंदा लवकर लागणार आहे। आता पुढची माहिती पहा। तर निकालाची प्रक्रिया ही गतिमान झालेली आहे। शिक्षण मंडळाने यावर्षी निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करत 15 मे पूर्वीच निकाल प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे। बघा, 15 मेच्या आधीच तुमचे निकाल येणार आहेत। यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणाच्या आणि करिअरच्या योजनांसाठी अधिक वेळ मिळणार आहे। बघा, करिअर तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये आपल्याला अधिकचा वेळ मिळेल। मागे काय होत होतं, जर आपण पाहिलं तर निकाल उशिराने लागत होता आणि त्यामुळे शाळा पण उघडून जायच्या। निकाल उशिराने लागल्यामुळे काय होत होतं की आपल्याला कुठे करिअर चांगलं आहे आपल्या आवडीनुसार ते निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप त्या ठिकाणी प्रॉब्लेम होत होता। विद्यार्थ्यांना आवडीचं निवडायला त्या ठिकाणी वेळ मिळत नव्हता। पण आता तुम्हाला पुरेसा वेळ असेल करिअरच्या संधी निवडण्यासाठी, तुम्हाला पुढील शिक्षणाच्या ज्या काही आणि करिअरच्या ज्या काही योजना आहेत त्यासाठी तुम्हाला अधिकचा वेळ मिळणार आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचं करिअर निवडू शकता। मागील काही वर्षामध्ये 10वी आणि 12वीचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केले जात होते, मात्र यंदा परीक्षा लवकर घेतल्यामुळे निकाल प्रक्रिया ही गतिमान करण्यात आली। म्हणजेच बघा, 15 मेच्या आधीच तुमचे निकाल जाहीर करण्याचे बोर्डाने ठरवलेलं आहे। उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेत वेग आलेला आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदा उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेतही वेग वाढवला आहे। परीक्षा पूर्ण होताच लगेचच उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात करण्यात आली आहे, जेणेकरून अंतिम गुणांकनाचे काम जे आहे ते वेळेत पूर्ण होईल। मिळालेल्या माहितीनुसार 12वीचा निकाल 10 मेच्या आसपास, बघा लक्षात घ्या, 12वीचा निकाल सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज। 12वीचा निकाल 10 मेच्या आसपास आणि 10वीचा निकाल 15 मे पूर्वी जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी वेळेत अर्ज करता येणार आहे। बघा, महाविद्यालयीन जे काही प्रवेश प्रक्रिया असतात, मग तुम्हाला समजा 11वीला 12वीला जायचं असेल, त्यानंतर जर आपण पाहिलं FYला जायचं असेल तुम्हाला,
तर अशा पद्धतीने हे जे काही तुमचे प्रवेश प्रक्रिया त्याच्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ असेल. मग कोणाला फार्मसीला जायचं असेल, कोणाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर त्यांनाही पुरेसा वेळ त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर बघा सर्वात वेगवान निकाल. राज्य शिक्षण मंडळाच्या इतिहासात हा सर्वात वेगवान निकाल ठरू शकतो. जर निकाल निश्चित वेळेत प्रसिद्ध झाला तर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, पुनर्परीक्षा आणि उच्च शिक्षणाच्या संधींसाठी अधिक वेळ मिळणार आहे. नुकतीच याबाबत माहिती देण्यात आली असून निकाल 15 मे पूर्वी जाहीर करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. परीक्षांचा अंतिम टप्पा पूर्णत्वास येत असतानाच निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. तर तुमचा निकाल 15 मेच्या आधीच लागणार आहे. तर सर्वात मोठी खुशखबर होती. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.